क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती के निमित्त विठल मंदिर प्रभाग में जरूरतमंदों को 3 पहिया साइकिल तथा वॉकर का वितरण किया गया। तो आइए जानते हैं किसकी ओर से यह कार्यक्रम रखा गया था इस खबर में। विठल मंदिर प्रभाग में समाज सेवक राहुल देवतले के सहयोग से क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती के निमित्त विठल मंदिर प्रभाग के दिव्यांग व्यक्तियों को 3 पहिया साइकिल तथा वॉकर का वितरण का कार्यक्रम रखा गया। साथ ही इस मौके पर प्रभाग के छात्र तथा छात्राओं के लिए चित्रकला स्पर्धा का भी आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में स्पर्धक शामिल हुए। साथ ही इस मौके पर प्रभाग के कई मान्यवर मौजूद थे और मान्यवरों के हाथों इसका उद्घाटन किया गया। तो आइए सुनते हैं इस मौके पर आयोजक तथा समाज सेवक राहुल देवतले ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। आज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर प्रभागातील डॉक्टर रवींद्रनाथ टागोर शाळा इथे चित्रकला स्पर्धा आणि विकलांग लोकांना व्हीलचेअर व वॉकर वाटपचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। तरी या चित्रकले स्पर्धेमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अशा 200 ते 300 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतलेला आहे। ह्या चित्रकले स्पर्धेमध्ये छोट्या छोट्या बालकांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी खूप असे सुंदर चित्र काढलेले आहे। असाच कार्यक्रम मी मागील 2 वर्षापासून राबवत आहो। दरवर्षी असाच कार्यक्रम मी राबवत राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। साथ ही इस कार्यक्रम के संबंध में वहां पर मौजूद मान्यवर ने भी जानकारी दी। विठ्ठल मंदिर प्रभागातील समाजसेवक श्री राहुल देवतळे यांनी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेमध्ये बऱ्याच मुले आणि मुलींनी भाग घेतलेला आहे। राहुल भाऊचं हे काही पहिलंच काम नाही आहे। आज गेल्या 2.5-3 वर्षापासून पाहतो आहे राहुल भाऊंनी चष्मे वाटप, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, हनुमान जयंती, शिवाजी जयंती, ॲम्ब्युलन्सचं वाटप असे अनेक कार्यक्रम केले आहेत। आणि विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये सर्वत्र चौकामध्ये आज त्यांनी अनेक प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपलं अस्तित्व सादर केलेलं आहे। राहुल भाऊची जी इच्छा आहे की त्यांनी ज्या कोणा गरीब लोकांना जे चालू शकत नाही त्यांना वॉकर द्यायचं आणि जे विकलांग आहे त्यांना कोणतीचे व्हीलचेअर द्यायची। हे सर्व सोयी ज्या आहे या शासनाकडून मिळतातच, मिळत नाही अशातला भाग नाही। परंतु राहुल देवतळे यांनी एक असा विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे कार्य केलं आहे। मी त्यांच्या कामात यश चिंतितो। धन्यवाद। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।